घोडेगाव परिसराजवळ तसेच चिंचोली कोकणेची येथे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे 5 सौम्य धक्के बसल्याची घटना घडली आहे। हे धक्के चिंचोली परिसरामध्ये जाणवल्याचे सरपंच विद्याताई कोकणे यांनी सांगितलंय। धक्क्यांमुळे कुठलीही हानी झाली नसली तरी या घटनेने गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले। घोडेगाव, सालोबामळा, परांडा तसेच चिंचोली परिसरामध्ये पहाटे 2, 3, 4, 5 आणि 7 वाजता असे लागोपाठ 5 भूकंपाचे धक्के बसले। या घटनेच्या शासनाने ताबडतोब दखल घेऊन त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे व ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले। शासन दरबारी याची दखल घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट, रामदास वळसे पाटील, रामदास दादा घोलप, सोमनाथ काळे, अक्षय शेठ काळे, शिवाजी झोडगे, स्वप्नील कोकणे उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवलेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। गावचा रहिवासी आहे। सकाळी 2 ते 4च्या दरम्यान 4 ते 5 वेळा भूकंपाचे सौम्य असे धक्के जाणवले। त्या संदर्भात वरील सरकारी पातळीवर चौकशी केली असता आंबेगाव तालुका पंचायतीचे व्हिडिओ अधिकारी व तालुक्याचे तहसीलदार हे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या समवेत नामदार, तालुक्याचे नामदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री दांगट साहेब व रामदासजी वळसे पाटील हे या ठिकाणी उपस्थित झाले होते। या ठिकाणी स्वतः माननीय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी स्वतः फोन करून या ठिकाणी चौकशी केली व नागरिकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। सरकारला व शासनाला एवढीच विनंती आहे, यापुढील काळात जे भूकंपाचे धक्के जाणवतील त्यावर काहीतरी कारवाई करून जे सिस्कोमीटर वगैरे असतात भूकंप मोजण्याचे त्याची दुरुस्ती करावी व नागरिकांमध्ये शांतता राहावी याची विनंती। आज सकाळी पहाटे 2 वाजता भूकंपाचे धक्के झाले। परत नंतर 4 वाजून 37 मिनिटांनी खूप जोरात झाले। असे 4-5 वेळा झाले होते चिंचवलीमध्ये। त्यामुळे आम्ही आमदार दादा वळसे यांना फोन केला की असं असं झाले। तेव्हा आपले व्हिडिओ मॅडम ह्याही आल्या होत्या आणि तहसीलदार साहेब पण या ठिकाणी आले होते।